नमस्कार. आज आपण दिवाळीच्या फराळामधील एक पारंपरिक पदार्थ सजुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. छान खुसखुशीत आणि शेवटपर्यंत कडक न बनता मऊ राहणारी, अजिबात तेलकट न बनणारी, भरपूर सारण भरून तोंडात लगेच विरघळणारी ही सजुरी कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत. येणाऱ्या या दिवाळीच्या फराळामध्ये एकदा तुम्ही या पद्धतीची सजुरी नक्की ट्राय करून बघा. चला ही सजुरी कशी बनवायची ते पाहूया. सर्वप्रथम सजुरी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत, किंवा ज्या तांदळापासून आपण इडली किंवा डोसे बनवतो किंवा ज्या तांदळाचा राईस सुट्टा बनतो अशा कुठल्याही प्रकारचे तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी हे 1 वाटी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यानंतर एखाद्या या चाळणीवरती ठेवून हे तांदूळ 15 ते 20 मिनिटांसाठी थोडे या पद्धतीने निथळत ठेवायचे आहेत. आता पूर्णपणे या तांदळातील पाणी निथळल्यानंतर एखाद्या सुती कपड्यावरती 2 ते 3 तासांसाठी हे तांदूळ पसरवून ठेवायचे आहेत आणि हे तांदूळ थोडे सुकवून घ्यायचे आहेत, किंवा फॅन खाली तुम्ही 1 ते 2 तासामध्ये या पद्धतीने हे तांदूळ सुकवून घेऊ शकता. इथे मी हे तांदूळ पूर्णपणे व्यवस्थित असे सुकवून घेतलेले आहेत. तांदूळ जितके व्यवस्थित सुकले जातील तेवढे नंतर ते छान व्यवस्थित भाजले जातात. आता हे तांदूळ आपण भाजून घेणार आहोत. यासाठी इथे मी एका लोखंडी कढईमध्ये हे तांदूळ मंद गॅसवरती 10 मिनिटांसाठी भाजून घेणार आहे. तांदूळ जसे भाजले जातील तसे ते पांढरे शुभ्र होतात आणि मंद गॅसवरतीच 10 मिनिटांसाठी आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे आपण पाहू शकतो याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि तांदूळ व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता हे तांदूळ मी पुन्हा एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत, किंवा पसरवूनच हे तांदूळ आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर हे तांदूळ तुम्ही एखाद्या गिरणीमधून पूर्णपणे बारीक असे दळून आणायचे आहेत, किंवा इथे मी थोडे असल्या कारणामुळे मिक्सरमध्ये हे तांदूळ पूर्णपणे बारीक करून घेत आहे. या तांदळापासून आपल्याला या पद्धतीने हे तांदळाचे पीठ तयार करून घ्यायचे आहे. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की हे तांदळाचे पीठ पूर्णपणे बारीक असायला हवे, किंवा या पद्धतीने जर तुम्ही हे पीठ बनवले असेल तर ते मैद्याच्या चाळण्याने 1 ते 2 वेळा चाळून घ्यायचे आहे. जरी पीठ गिरणीतून दळून आणले असले तरी देखील ते चाळून घेणे फार गरजेचे आहे. आता यानंतर इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी तांदळासाठी इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. आता यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे आणि हा गूळ या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे हा गूळ या पाण्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित विरघळला गेलेला आहे. याचा कुठल्याही प्रकारचा पाक आपल्याला बनवायचा नाही, फक्त गूळ या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे आहे. आणि आता हे तयार करून घेतलेले गूळ पाण्याचे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. आता पूर्णपणे बारीक असे 1 ते 2 वेळा चाळून घेतलेले हे तांदळाचे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आता यामध्ये अगदी किंचितसे मीठ घालायचे आहे. त्याचसोबत यामध्ये मी अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे. यामुळे सजुरीला छान फ्लेवर येतो. आता तयार करून घेतलेले थंड करून झालेले हे गूळ पाण्याचे मिश्रण यामध्ये घालायचे आहे. सुरुवातीला यामधील थोडे मिश्रण मी घातलेले आहे आणि आता यानंतर हे सर्व साहित्य या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. जसे लागेल तसे थोडे थोडे गूळ पाणी यामध्ये ॲड करायचे आहे. आता सुरुवातीलाच हे गूळ पाणी घालून हे पीठ जर तुम्ही पातळ बनवले तर नंतर यामध्ये गाठी होत नाहीत. या पद्धतीने पूर्णपणे व्यवस्थित असे हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी ह्या पिठामध्ये गूळ पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामधील गाठी न होऊ देता हे पीठ एकसारखे तयार करून घेतलेले आहे. या पद्धतीने थोडे पातळ हे पीठ भिजवून घ्यायचे आहे. आता यावरती झाकण ठेवून साधारणतः 6 ते 7 तासांसाठी हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी सजुरी बनवणार असाल तर आदल्या दिवशी रात्री या पद्धतीने हे पीठ तयार करून ठेवायचे आहे. आता सजुरीच्या बाहेरील आवरणासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. इथे तुम्ही मैद्याचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. फक्त मैद्याच्या देखील बनवू शकता, परंतु जर तुम्ही फक्त मैद्याच्या सजुऱ्या बनवल्या तर त्या जास्त कडक होतात. मैद्याच्या सजुऱ्या कडक बनू नये यासाठी यामध्ये मी 1 वाटी हा रवा घेतलेला आहे.
1 वाटी मैदा आणि 1 वाटी हा रोजच्याच वापरातील बारीक रवा इथे मी घेतलेला आहे। एकाच एक या प्रमाणामध्ये रवा आणि मैदा इथे आपल्याला घ्यायचे आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि त्याच सोबत यामध्ये इथे मी 2 चमचे हे साजूक तूप घातलेले आहे। तुपामुळे ही सजुरी छान खुसखुशीत बनते। आता तूप लावल्यानंतर मैदा आणि रव्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तूप या मैदा आणि रव्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स व्हायला हवे। या पद्धतीने दोन्ही हातांवरती चोळून ह्या रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। या प्रकारे या पिठाची हलकी मूठ बनायला हवी। या पद्धतीने हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यानंतर यामध्ये थोडा थोडा पाण्याचा वापर करून याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि पूर्णपणे पातळही नाही, या मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। हे पीठ देखील 6 ते 7 तासांसाठी आपल्याला भिजवून घ्यावे लागते। त्यामुळे दुसऱ्या दिवशी सजुरी बनवणार असाल तर आदल्या दिवशीच रात्री या पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून ठेवायचे आहे। या पद्धतीने इथे मी हे पीठ भिजवून घेतलेले आहे। आता तयार करून घेतलेल्या या पिठाचा गोळा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे, परंतु त्याआधी यावरून एक सुती कपडा मी ओला करून घेतलेला आहे आणि तो यावरती या पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। यामुळे हे पीठ कोरडे पडणार नाही। आता झाकण ठेवून 6 ते 7 तासांसाठी हे देखील पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे इथे मी 6 ते 7 तास हे पीठ भिजवून घेतलेले होते। इथे आपण पाहू शकतो हे सारण थोडे कठीण बनलेले आहे। आता पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। या प्रकारे हातांमध्ये मिक्स करून यामधील गाठी पूर्णपणे फोडून घ्यायचे आहेत आणि एकसारखे पीठ तयार करून घ्यायचे आहे। इथे हे पीठ या पद्धतीने असायला हवे। जर तुम्ही या पिठामधील थोडे पीठ या पद्धतीने प्रेस करून पाहाल तर ते हातांना चिकटणार नाही। जर यामध्ये या पद्धतीचे हे पीठ थोडे मी सुरुवातीलाच पातळ भिजवून घेतले असल्यामुळे यामध्ये आता पाणी घालण्याची गरज नाही। जर पीठ खूप जास्त कठीण वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडा गुळ पाण्याचा वापर करून पुन्हा हे पीठ थोडे लूज करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने याचे छोटे छोटे मुटके तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी या पद्धतीने याचे मुटके तयार करून घेतलेले आहेत। त्याचसोबत सजुरीचे हे पीठ देखील मी रात्रभरासाठी भिजवून घेतलेले आहे। पीठ पूर्णपणे व्यवस्थित असे छान भिजले गेलेले आहे। आता ते या प्रकारे थोडे मिक्स करून घ्यायचे आहे। आता पारंपरिक पद्धतीमध्ये हे पीठ एखाद्या पाटा वरवंट्यावरती थोडे ठेचून घेतले जायचे, परंतु ही पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर या पद्धतीने थोडे पीठ मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिट हे पीठ या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। यामुळे हे पीठ एकसारखे होते आणि त्याचसोबत मऊ देखील बनते। इथे मी या पद्धतीने हे पीठ मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे। आता राहिलेले पीठ देखील याच पद्धतीने मिक्सरमध्ये छोटे तुकडे करून बारीक करून घ्यायचे आहे। या पद्धतीने हे पीठ मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे ते एकसारखे देखील बनते, शिवाय खूप जास्त पीठ मऊ देखील बनते। इथे मी या पद्धतीने हे पीठ पूर्णपणे बारीक असे करून घेतलेले आहे आणि थोडा वेळ हे पीठ मिक्स करून मळून घेतलेले आहे। आता ही आपली सजुरीसाठी लागणारी कणिक तयार आहे। इथे मी या पद्धतीने कणिक आणि सारणाचे उंडे तयार करून घेतलेले आहेत। आता सजुरी बनवण्यासाठी या पिठामधील थोड्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हा तयार करून घेतलेला सारणाचा उंडा या पद्धतीने प्रेस करत राहून यामध्ये भरून घ्यायचा आहे। पद्धतीने प्रेस करत राहून हा उंडा व्यवस्थित भरून घेतलेला आहे। प्रमाणे आपण पुरणपोळीचा उंडा भरतो त्या पद्धतीने याचा देखील उंडा भरून घ्यायचा आहे। इथे कणिक आणि सारणाचे प्रमाण एकाच एक घ्यायचे आहे। जेवढी कणिक घेतली असेल तेवढाच पुरणाचा उंडा घ्यायचा आहे। पद्धतीने इथे मी हा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि याची हलक्या हाताने थोडी जाडसर अशी सजुरी लाटून घ्यायची आहे। इथे मी या पद्धतीने याची एक सजुरी लाटून घेतलेली आहे। याच पद्धतीने बाकी सर्व सजुरी लाटून घ्यायच्या आहेत। हे पीठ खाली पोळपाटाला चिटकून राहत नाही। जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडा मैद्याचा वापर इथे करू शकता।
इथे मी या पद्धतीने काही सजुरी तयार करून घेतलेली आहे आणि ती आता या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहे। लो टू मीडियम गॅस फ्लेम वरती चांगला सोनेरी रंग येईपर्यंत ही सजुरी आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। या पद्धतीने थोडे प्रेस करत राहिले तर सजुरी छान व्यवस्थित अशी फुगली देखील जाते। दोन्ही साइडला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत मस्त अशी सजुरी तळून घ्यायची आहे। इथे आपण पाहू शकतो सजुरी छान फुगलेली आहे आणि छान अशी सजुरी तयार झालेली आहे। आता याच पद्धतीने बाकी सर्व सजुरी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने तुम्ही जर सजुरी बनवली तर ती अजिबात तेलकट बनत नाही। त्याचसोबत शेवटपर्यंत ही सजुरी छान मस्त मऊ देखील राहते। त्याच पद्धतीने काही सजुरी तळून घेतलेल्या आहेत आणि खाण्यासाठी या छान फुगलेल्या मस्त मऊ लुसलुशीत आणि कडेपर्यंत सारण पसरलेल्या ही सजुरी खाण्यासाठी तयार आहेत। इथे आपण पाहू शकतो यामध्ये सारण देखील पूर्णपणे व्यवस्थित भरले गेलेले आहे, कडेपर्यंत सारण पसरले गेलेले आहे आणि तितकेच मऊ आणि खुसखुशीत अशी ही सजुरी तयार झालेली आहे। अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली परंतु अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी ही सजुरी या दिवाळीच्या फराळामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।